मेरे प्यारे देशवासियो, हे वाक्य ऐकलं की अजूनही अनेक भारतीयांच्या मनात धडकी भरते. हीच धडकी आता सुद्धा अनेकांना भरली आहे. कारण काय तर 10 मे रोजी हैदराबाद इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातून संपूर्ण देशवासियांना केलेलं आवाहन. आता हे आवाहन केल्यानंतर देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का असा प्रश्न अनेकांना पडलाय. खर तर पश्चिम आशियातील बिघडलेली परिस्थिती आणि विशेषतः अमेरिका इराण युद्धाची टांगती तलवार आणि इंधनाचे वाढलेले दर या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आपल्याला म्हणजे सगळ्या भारतीयांना कर्तव्य आणि देशभक्तीची एक नवी व्याख्या सांगितली आहे असं म्हणावं लागेल. या आवाहनानंतर मागे सांगितल्याप्रमाणे देशभरात लॉकडाऊनची भीती पसरली आहे, तर दुसरीकडे राजकीय वर्तुळातून सरकारवर सडकून टीका होतीये. नेमकं काय घडतंय? खरंच देश लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे का? आणि या सगळ्यात राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया उमटतायत पाहूयात आजच्या ऑन पॉइंट मधून. नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन. सगळ्यात आधी तर पंतप्रधानांनी आपल्या भाषणात देशवासियांना प्रामुख्याने कोणत्या 9 गोष्टींचं आवाहन केलंय ते पाहूयात. पहिलं तर पेट्रोल डिझेलचा जपून वापर, कारण इंधनाचे प्रचंड असे वाढलेले दर. त्यासोबत दुसरं म्हणजे खाद्यतेलाचा मर्यादित वापर. स्वयंपाकाचं तेल 10% कमी वापरा असं सांगण्यात आलंय. तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वर्षभर सोनं खरेदी टाळा. का तर परकीय चलन वाचवण्यासाठी पुढील 1 वर्ष सोन्याचे दागिने खरेदी करू नका असं मोदींनी सांगितलंय. चौथं म्हणजे किमान 1 वर्ष तरी परदेशी प्रवास टाळा. पाचवं म्हणजे देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी कच्च्या तेलाच्या बचतीवर भर द्या. 6वं आवाहन आहे डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत असल्यानं परकीय चलन खर्च करणं टाळा. 7वं म्हणजे मेट्रो आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवा. 8वं आवाहन आहे कोविड काळाप्रमाणे पुन्हा एकदा घरातून कामाला आणि ऑनलाईन बैठकांना प्राधान्य द्या. 9वं आवाहन आहे स्वदेशी वस्तूंचा वापर म्हणजेच परदेशी उत्पादनं खरेदी करणं कमी करून आत्मनिर्भर भारताला पाठबळ द्या. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक असं आवाहन का केलं तर त्यामागे एक मोठं जागतिक संकट दडलंय. कारण सध्या पश्चिम आशिया युद्धाच्या आगीत होरपळतोय आणि या युद्धाचा सर्वात मोठा परिणाम झालाय तो तेल पुरवठ्यावर. जगातील जवळपास 20% कच्चं तेल हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ या सामुद्रधुनी मार्गे जातं. इराण आणि ओमान यांच्यामधली ही सामुद्रधुनी जागतिक तेल व्यापाराची लाईफलाईन मानली जाते. पण युद्धामुळे या सामुद्रधुनीलाच मागे सांगितल्याप्रमाणे धोका निर्माण झालाय आणि याचा थेट परिणाम म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झालीय. काही महिन्यांपूर्वी $70 ते $80 आसपास असलेलं हे तेल आता प्रति बॅरल $100 पार गेलंय आणि भारतासाठी ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कारण भारत आपल्या गरजेच्या तब्बल 85% कच्च्या तेलासाठी परदेशांवर अवलंबून आहे. म्हणजेच तेल महागलं की भारताला जास्त डॉलर्स हे मोजावे लागतात आणि इथे सुरू होतो आर्थिक खेळ. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर सांगतात की जगातील तेल आणि सोन्याचा बहुतांश व्यापार हा अमेरिकन डॉलर्समध्ये होतो. म्हणजे भारताला तेल खरेदी करायचं असेल तर त्यासाठी प्रचंड प्रमाणात डॉलर्सची गरज असते. पण दुसरीकडे भारतात सोन्याची आयात सुद्धा प्रचंड वाढली आहे. जानेवारी 2026 मध्ये भारतीयांनी तब्बल $12 बिलियन सोनं हे आयात केल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजेच देशातील मोठ्या प्रमाणातील मौल्यवान परकीय चलन सोनं खरेदी करण्यात खर्च होत आहे. आता कल्पना करा, एका बाजूला युद्धामुळे तेल महाग होतंय आणि दुसऱ्या बाजूला देशाचे डॉलर्स सोन्याच्या आयातीत खर्च होत आहेत. अशा परिस्थितीत भारताच्या परकीय चलन साठ्यावर प्रचंड दबाव येऊ शकतो. अशात जर डॉलरचा तुटवडा निर्माण झाला तर भारताला महाग झालेलं तेल खरेदी करणं हे कठीण होईल. तेल महागलं की पेट्रोल डिझेल महागेल, वाहतूक खर्च वाढेल, महागाई वाढेल, उत्पादन खर्च वाढेल आणि त्याचा परिणाम थेट सामान्य माणसाच्या म्हणजेच आपल्या खिशावर होईल. इतकंच नाही तर रुपया आणखी घसरू शकतो, शेअर बाजारात अस्थिरता वाढू शकते आणि अर्थव्यवस्थेचा वेग मंदावण्याची भीती सुद्धा निर्माण होऊ शकते. म्हणूनच मोदींचं हे आवाहन केवळ बचत करण्या इतपत मर्यादित नाहीये, तर देशाच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी लोकांनी अनावश्यक खर्च टाळावा, इंधनाचा वापर कमी करावा, आयात कमी व्हावी आणि देशाचे डॉलर्स वाचावे हा त्यामागचा मोठा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे. आता येऊयात महत्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे देशात पुन्हा लॉकडाऊन होणार का? सोशल मीडियावर पुन्हा लॉकडाऊन येणार, सरकार तयारी करतंय का अशा पोस्ट व्हायरल होत आहेत. कारण कोविड काळातील भीती अजूनही लोकांच्या मनातून गेली नाहीये. त्या काळात सुद्धा सुरुवात अशीच झाली होती, जनतेला सावध राहण्याच्या आवाहनांनी, आणि काही दिवसातच देश पूर्णपणे बंद झाला होता. त्यामुळे आता
सरकारकडून आलेल्या प्रत्येक इशाराकडे सामान्य नागरिक संशयाने पाहताना दिसतायत. मात्र सध्याची परिस्थिती कोविड सारखी आरोग्य आणीबाणीची नाहीये हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे. तज्ज्ञांच्या मते देशात कोणताही मोठा संसर्गजन्य धोका आणि सार्वजनिक आरोग्य संकट निर्माण झालेलं नाहीये. रुग्णालयांवर ताण नाहीये, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर नाहीयेत आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून सुद्धा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे लॉकडाऊन हा शब्द सध्या तरी केवळ भीती आणि अफवांपुरताच मर्यादित असल्याचं चित्र आहे. पण मग सरकार अचानक वर्क फ्रॉम होम आणि बचत यावर इतका भर का देतंय? तर यामागचं कारण वैद्यकीय नसून आर्थिक आणि जागतिक भूराजकीय परिस्थितीशी जोडलेलं आहे. सध्या जगभरात इंधन पुरवठा, समुद्री व्यापार मार्ग, युद्धजन्य परिस्थिती आणि महागाई यामुळे अनेक देश आर्थिक दबावाखाली आहेत. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर भारतासारख्या आयात आधारित देशांवर मोठा परिणाम होऊ शकतो. भारत आपल्या गरजेचं बहुतांश इंधन परदेशातून आयात करतो. त्यामुळे जागतिक संकट वाढलं तर पेट्रोल डिझेलची कमतरता, वाहतूक खर्चात वाढ आणि महागाईचा मोठा फटका बसू शकतो. याच पार्श्वभूमीवर सरकार नागरिकांना आधीपासूनच कमी प्रवास करा, घरून काम करा, अनावश्यक खर्च टाळा असं आवाहन करताना दिसतंय. म्हणजेच याला एक प्रकारचा प्रिकॉशनरी इकॉनॉमिक अलर्ट म्हणता येईल. सरकारला अचानक इंधन तुटवडा आणि पुरवठा साखळी विस्कळीत होऊ द्यायची नाहीये, कारण अशी परिस्थिती निर्माण झाली तर उद्योग, वाहतूक, बाजारपेठ आणि रोजंदारीवर जगणाऱ्या लाखो लोकांवर याचा थेट परिणाम होऊ शकतो. विशेष म्हणजे वर्क फ्रॉम होम हा पर्याय आता आपल्या देशासाठी नवका राहिलेला नाहीये. कोविड काळात अनेक कंपन्यांनी घरून काम करण्याची पद्धत स्वीकारली आणि त्यामुळे ऑफिसमधील वीज वापर, प्रवास आणि इंधन खर्च मोठ्या प्रमाणात कमी झालाय. सरकार कदाचित त्याच मॉडेलचा वापर पुन्हा करण्याचा विचार करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याचा अर्थ उद्या किंवा पुढच्या आठवड्यात लगेचच देश बंद होणार असं अजिबात नाहीये. पण जर जागतिक तणाव वाढला, तेल पुरवठा खंडित झाला किंवा अर्थव्यवस्थेवर गंभीर दबाव निर्माण झाला तर मात्र सरकार काही कठोर आर्थिक निर्बंध लागू करू शकतं. उदाहरणार्थ सरकारी कार्यालयांमध्ये मर्यादित उपस्थिती, इंधन वापरावर नियंत्रण, अनावश्यक प्रवास टाळण्याचं आवाहन किंवा काही क्षेत्रांमध्ये वेळेची बंधनं. म्हणजेच भविष्यातील संकट टाळण्यासाठी सरकार आधीच जनतेची मानसिक तयारी करून घेत असल्याचं काही विश्लेषकांचं मत आहे. पण या संपूर्ण प्रकरणाला आता केवळ आर्थिक किंवा आंतरराष्ट्रीय संकटाचा मुद्दा म्हणून पाहिलं जात नाहीये, तर यात अनेक राजकीय अँगल्स सुद्धा जोडले जात आहेत. कारण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे देशातील 5 महत्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपल्यानंतरच पंतप्रधानांनी अचानक वर्क फ्रॉम होम, बचत करा, अनावश्यक खर्च टाळा असं आवाहन केलंय. आणि यावरूनच विरोधकांनी सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. विरोधकांचं म्हणणं आहे की जर आंतरराष्ट्रीय परिस्थिती इतकी गंभीर होती, जर तेल संकट आणि आर्थिक दबाव याची सरकारला आधीपासूनच कल्पना होती, तर मग निवडणुकांपूर्वी जनतेला याची स्पष्ट माहिती का देण्यात आली नाही? निवडणुका पार पडेपर्यंत सरकारने परिस्थिती सामान्य असल्याचे चित्र का निर्माण केलं? आणि मतदान संपताच अचानक काटकसरीचा संदेश का देण्यात आला? या सगळ्यामुळे विरोधक सरकारवर राजकीय टायमिंगचा आरोप करतायत. काही विरोधी नेत्यांच्या मते हे आवाहन म्हणजे भविष्यातील संभाव्य आर्थिक संकटासाठी आधीच मानसिक तयारी करून घेण्याचा प्रयत्न आहे. कारण जर पुढच्या काही महिन्यात पेट्रोल डिझेलचे दर वाढले, महागाई वाढली किंवा आर्थिक अडचणी निर्माण झाल्या तर सरकारकडे आधीपासूनच एक स्पष्टीकरण असेल. ते म्हणजे जागतिक परिस्थितीमुळे हे घडलं. म्हणजेच विरोधकांच्या भाषेत सांगायचं झालं तर हे आवाहन राष्ट्रहितासाठीचा इशारा कमी आणि राजकीय ढाल अधिक असल्याचा आरोप केला जातोय. विरोधक आणखी एक मुद्दा उपस्थित करतायत, तो म्हणजे वर्क फ्रॉम होमचा संदर्भ. कारण कोविड लॉकडाऊन नंतर पुन्हा एकदा पंतप्रधानांच्या भाषणात वर्क फ्रॉम होम हा शब्द आल्याने मागे सांगितल्याप्रमाणे अनेकांच्या मनात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सोशल मीडियावर लगेचच लॉकडाऊन, युद्धस्थिती, आणीबाणी अशा चर्चांना उधाण आलंय. आणि विरोधकांचं म्हणणं आहे की सरकारने परिस्थिती स्पष्ट करण्याऐवजी अशा शब्दांचा वापर करून गोंधळ वाढवलाय. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलंय की हे उपदेश नसून गेल्या 12 वर्षातील सरकारच्या अपयशाचे पुरावे आहेत. देशाला अशा वळणावर आणून ठेवलंय की आता जनतेला काय खरेदी करावं, कुठे जावं आणि काय करू नये हे सांगावं लागतंय. स्वतःची जबाबदारी झटकण्यासाठी प्रत्येक वेळी दोष जनतेवर ढकलून देतात. देश चालवणं आता कॉम्प्रोमाइज पंतप्रधानांच्या हातातील गोष्ट राहिलेली नाही, पण सत्ताधारी पक्ष मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावतात. सरकारचं म्हणणं आहे की देश कठीण जागतिक परिस्थितीतून जात असताना नागरिकांना वेळेआधी सावध करणं ही जबाबदार नेतृत्वाची निशाणी आहे. जनतेला वास्तव सांगणं चुकीचं नाही, उलट संकट येण्याआधी तयारी करणं गरजेचं आहे. अशात सोशल मीडियावर काही व्हिडिओज व्हायरल होत आहेत ज्यामध्ये सामान्य नागरिकांचा संताप हा स्पष्टपणे पाहायला मिळतोय.
सामान्य नागरिकांचं म्हणणं आहे की काटकसर फक्त आमच्यासाठीच आहे का? जनतेनेच इंधन वाचवायचं आणि नेत्यांनी मात्र शेकडो गाड्यांचे ताफे घेऊन फिरायचं. जर परिस्थिती इतकी गंभीर असेल तर सगळ्यात आधी व्हीआयपी संस्कृतीवर निर्बंध का लादले जात नाहीत, असा सवाल आता सामान्य लोक सुद्धा विचारू लागलेत. त्यामुळे येत्या काळात सरकार या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन काय भूमिका घेतं हे सुद्धा पाहावं लागणार आहे. पण तुम्हाला काय वाटतं? सामान्य लोकांसोबतच नेते मंडळी आणि मंत्र्यांनी सुद्धा हा सगळा विचार करायला हवा की नको? कमेंट बॉक्स मध्ये व्यक्त व्हा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका.